नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती। तर आज आपण इथे बघणार आहोत आपण हॅचिंग मशीनजवळ आलेलो आहोत आणि इथे मशीनमध्ये आपलं कंटिन्यू पिल्लं काढण्याचं जे काम चालू असतं हे आजही चालू आहे। तर पिल्लांसाठी सगळ्यात अगोदर इथे जे आहे इम्युनिटी जी आहे आपली मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि सध्या जी आहे उष्णता इतकी वाढलेली आहे ना, तर त्यामुळे कंटिन्यू मशीनमध्ये जे आहे पाण्याचा स्प्रे मारावा लागतो, जेणेकरून अंड्यामध्ये जे आहे पिल्लू चिकटून राहणार नाही आहे। आणि आता हे काम करत आहे की आतमध्ये जे असलं चिकट एक अंड्याच्या आतमध्ये जे चिकट प्लास्टिकच्या कागदासारखं चिकट असं तयार झालेलं असतं, म्हणजे पूर्ण जे पिल्लू आहे ना त्याच्यावरती प्लास्टिक तयार झालेलं असतं आणि ते काढून घ्यायचं असतं। प्लास्टिक नसतं ते, पण प्लास्टिक सारखंच असतं। तर ते काढल्यानंतर काय होतं, पिल्लाला बाहेर यायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते। तर याच्या अगोदर आम्ही हे असं कधी केलं नव्हतं, पण ह्यावेळी आम्ही का करतो आहे, कारण इतकं तापमान वाढलेलं आहे आणि तापमान वाढलं असल्यामुळे हे आम्हाला करावं लागणार आहे। आणि पहिल्यांदाच आम्ही हा जो प्लास्टिकचं जे छिलक्याच्या आतमध्ये जे आहे ना, तर त्याच्यामधलं आम्हाला ते काढून घ्यावंच लागतं। त्याच्यामुळे ते पिल्लं जे आहे त्यांना जास्त पिल्लं जगण्याला मदत होणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की अंडं जे साल आहे अंड्यांचे ते पूर्ण इथे टोकरीत काढून घ्यावे लागतात। काही काही अंडे जे आहेत ना ॲटोमॅटिक साल बाहेर पडतं आणि पिल्लू साईडनं पडतं। तर ते पिल्लू जे आहे तर ते तसले जे अंडे आहेत ना, तर त्याला काही आपल्याला काढावं लागत नाही आहे। पण जे अंड्यांची चोच वगैरे फुटलेली असते, चोचीच्या साईडने फुटलेलं असतं, कारण अंडं जेव्हा खाली आपण इथे ट्रेमध्ये आम्ही ठेवतो तर ते सारखं कंटिन्यू त्याची हालचाल होत असते आणि हालचाल झाल्यानंतर ते अंडं जे थोडंसं क्रॅक जातं। क्रॅक झाल्यानंतर ही प्रोसिजर जी आहे ती आपल्याला करावी लागते। तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मी जवळून दाखवते। तर थोडंसं जे अंडं आहे तर मध्ये क्रॅक केलेलं असतं आणि क्रॅक केलेल्या अंड्याला जे आहे तर आपल्याला असं साईडने जे आहे त्याचं वरचं काढून घ्यावं लागतं। आणि हे बघा, आतमध्ये जे पिल्लू आहे तर त्याची तुम्ही ते हालचाल बघू शकता। आणि ही जी हालचाल तुम्ही बघताय ना, तर यातून असं ॲक्टिव्ह असं पिल्लू जे आहे हे बाहेर पडणार आहे आणि हे पिल्लू मी तुम्हाला 1-2 दिवसांनी दाखवणार आहे। तर खूप सुंदर पद्धतीने जे आहे हॅचिंगचं काम आपलं चालू आहे आणि आपल्याकडे कस्टमर जे आहे पिल्लांचे ते पण आपल्याकडे कंटिन्यू चालूच आहेत। तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आपल्याकडे जन्मताच पिल्लू घेण्यासाठी जे आहेत ना कोणी तयार नसतं। कोणाला तरी 15 दिवसाचे, 10 दिवसाचे आणि बिना लाईटची पिल्लं पाहिजे असतात। तर आपण जे आहेत आपली हॅचरी तेच काम करते। मग बिना लाईटचं पिल्लू कोणाला पाहिजे असेल ना, तर आम्ही त्यांना अगदी आमच्या पोल्ट्रीवर इन्व्हाइट करू शकतो आणि तुम्ही इथून येऊन पिल्लू घेऊन जा। कारण याने काय होणार आहे की खूप नवीन जे असतं त्यांना पिल्लू मरण्याची भीती असते मनातूनच। जी नवीन पोल्ट्री फार्म चालू करताना माझ्यामध्येही होती की पिल्लं एवढे आपण करतो तर आहे, पण खरं तर हे मरणार तर नाही ना। तर ह्या सगळ्याच्यातून आम्ही पण गेलेलो आहोत आणि घाबरतच हा बिझनेस आम्ही सुरू केला होता। पण आता मी अशा जे कस्टमर आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी ते घेऊन आलेली आहे की ज्यांना पोल्ट्री फार्म तर करायचं आहे, पण अगदी लहान पिल्लू नको आहे जन्मताच। आणि जन्मताच पिल्लू नको असेल आणि त्याचं संगोपन, त्याचं वॅक्सिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथे येऊन आम्ही कंप्लीट करून देतो। 15 दिवसाच्या पिल्लाचं पूर्ण वॅक्सिनेशन कंप्लीट होत असतं आणि 8 दिवसाच्या पिल्लांचं जे आहे ना, तर त्याचं वॅक्सिनेशन 8 दिवसाचं जे असतं ते वेगळं असतं, पहिल्या दिवसाचं वेगळं असतं आणि 15 दिवसांचं जे वॅक्सिनेशन असतं ना, तर ते फ्रेंड्स ते वेगळं असतं। तर असे तुम्हाला पिल्लांसाठी 3-4 प्रकारचे वॅक्सिनेशन असतात। एक जन्मताचं असतं, एक 7 दिवसांचं, 15 दिवसांचं आणि महिन्याभराचं। ही वॅक्सिनेशनकडे जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर फॉलो केलं ना, तर पिल्लं मरण्याची जी संख्या असते ना ही एकदम 0 होऊन जाते। तर पिल्लू मरतही नाही आहे आणि ॲक्टिव्ह पिल्लं इथे जन्माला येतात। तर तुम्ही बघा, पिल्लांचे जे आहे ना, तर अशा कंडिशनमध्ये पिल्लं आता तयार व्हायला लागलेले आहेत आणि इथे मशीनमध्येच हे पिल्लं आता 1-2 दिवस ठेवावं लागणार आहे, जेणेकरून काय होणार आहे की जे पिल्लांना जे आहे ना, तर त्यांची पंख वगैरे चांगली हालचाल करायला लागतील ना, तर त्याच्यानंतर हे पिल्लं इथून आम्ही शिफ्ट करणार आहोत आपल्या फार्मिंगमध्ये, जिथे आपल्या फार्मिंगमध्ये म्हटल्यापेक्षा आपल्या पोल्ट्रीमध्ये, जिथे मी लाईट्स वगैरे सगळे आम्ही इथे लावून घेतलेले आहेत। आणि पिल्लांना जे आहे तिथे टेम्परेचर मेंटेनन्सचं एक मशीनही आम्ही ठेवलेलं आहे की उन्हाळ्यामध्ये किती टेम्परेचर आपल्याला कमी जास्त कसं करायचं आहे। तर खूप वेळ मशीन उघडं ठेवल्यानंतरही पिल्लांना खूप म्हणजे त्यांच्या जगण्यावर परिणाम होतो। तर आता इथे स्प्रे मारून ठेवायचा आहे। स्प्रे मारल्यानंतर आता मशीन लगेच बंद करून टाकायचं आहे। साधारण 5-6 मिनटामध्ये, 10 मिनटामध्ये आम्ही हे मशीन उघडलं होतं। तर चला, खूप वेळ उघडं नाही ठेवायचं आहे, म्हणून जे आहेत आता ही पिल्लं वगैरे काढल्यानंतर पटपट मशीन बंद करायचं आहे
आणि मग मशीनमध्ये फॅन वगैरे सगळ्या गोष्टीचे टेम्परेचर ते मेंटेन होत असतं आणि ॲटोमॅटिक असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मशीन स्वतः करतं. तर खूप सुंदर पद्धतीने जे आहेत हे पिल्लं आता जन्माला आलेले आहेत आणि ॲक्टिव्ह पिल्लं हे 8 दिवसानंतर तुम्ही बघा कसले चपळ पिल्लं होणार आहे. तर ही आहे हॅचरीमधून पिल्लं कसे निघतात आणि कशा पद्धतीने ते काढावे लागतात किंवा याला किती प्रकारे लक्ष द्यावं लागतं. तर अशा कंडिशनमध्ये पिल्लांची खूप काळजी घ्यावी लागते आणि त्यांच्याकडे 1 दिवसांपासून ते 21 दिवसांपर्यंत पूर्ण अंड्यांकडे लक्ष द्यावंच लागतं. तर अशा पद्धतीने हे पिल्लं बाहेर आल्यानंतर 15 दिवस सांभाळल्यानंतर आम्ही सेल करतो. 8 दिवसातही सेल करतो. कोणाला 1-2 दिवसांची पाहिजे असेल तर आम्ही त्यांना पण सेल करतो. पण शक्यतो कस्टमर 8 ते 15 दिवसाच्या पिल्लांना जास्त कस्टमर असतात माझ्या एरियामध्ये, हे मी तुम्हाला सांगते आहे. आणि तुम्हाला जर पिल्लं पाहिजे असेल तर नवले पोल्ट्री फार्मला नक्की ते संपर्क करा. आणि चला मी माझा व्हिडिओ ते संपवते. भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत टाटा आणि बाय.